मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वासनेचा सर्प आणि स्वामी समर्थाची कृपा स्वामी चरित्र अध्यायमधला हा एक अध्याय आहे. या जगात माणूस बाहेरचा सर्पाला घाबरतो, पण मनातल्या वासनेच्या सर्पाला ओळखत नाही. श्री स्वामी समर्थ सांगतात, जो माझ्या चरणी मन अर्पण करीन त्यांना सर्प मी नष्ट करीन. वासनाचं म्हणजे काय? वासन म्हणजे केवळ देहाची इच्छा नाही. वासन म्हणजे पैसा, मान, प्रतिष्ठा, अहंकार, राग, मत्सव ही वासना हळूहळू मनात शिरते आणि योग्य वेळ पाहून वासना वाढते. भक्त वासना ज्याचा अडतो. एक भक्त स्वामींचा सेवा करतो, पण मनात संसारित ओढ वाढते. निवेद हे बाहेरून साधू, पण आतून संसाराचा गुलाम झाला होता. वासनेचा सर्प त्याच्या मनात जागा झाला होता. स्वामी समर्थेचा आगमन मिनिट. स्वामी समर्थ प्रगट होतात. स्वामीचे वचन, ज्याला जे पाहिजे ते मी देतो, पण आधी याचा पात्रता पाहतो. स्वामी त्यांच्या मनातील सर्प ओळखतात. वासनाच्या स्वरूपात स्वामी समर्थ सांगतात, हा सर्प जगाला नाही, तो तुमच्या मनात आहे. तो सर्प रागाचा वेळी वाचतो, लाभत विषय सोडतो, अहंकारपणा वाढतो. समर्थाच्या कृपेने प्रत्येक सर्प प्रकट होतो. सगळे घाबरतात, पण स्वामी शांत. स्वामी म्हणतात, भिवू नकोत, हा सर्प म्हणजे तुमचीच वासना आहे. स्वामींची कृपा, सर्प नष्ट. स्वामी सर्पावर पाय ठेवतात, सर्प नष्ट होतो. निवेदन. जसा सर्प गेला तशी भक्तीची वासना गेली. मन निर्मळ झाले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बोधतांचा जीवनाचा अर्थ. स्वामीचा उपदेश, मी सर्प मारत नाही, मी वासनांना मारतो. जो मन स्वामीच्या चरणी देतो त्याच जीवन पवित्र आहे. निवेद. आजही तो वासनाचा सर्प आपण मनात आहे. प्रश्न एवढाच आहे, आपण स्वामीच्या चरणी शरण जातो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.